नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। घटना आहे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात क्रांतीनगर परिसर आहे। या परिसरात कैलास सरोदे हे पत्नी मायासह राहतात। त्यांचं वय 37 वर्षाचं। कैलास यांचे मायाबरोबर लग्न झाले। मायाचा कैलासबरोबर दुसरा विवाह। पहिल्या पतीपासून मायाला 2 मुली। कैलास याच्याबरोबर लग्न झाल्यानंतर पती पत्नीने संसार चांगल्या प्रकारे सुरू केला। कैलास हा अपंग होता, तरी काम करून तो घरातील सर्व खर्च भागवत होता। यामध्ये त्याला 1 मुलगा आणि 1 मुलगी झाली। आता घरात 4 मुले। कैलास आणि माया सर्व काही सुरळीत होईल या अपेक्षेने संसार सुरू होता, पण त्यांच्या संसारात गेल्या काही वर्षापासून विघ्न येण्यास सुरुवात झाली। कारणही त्याला तसेच होते। कैलास हा काम करत असताना त्याला दारूचे व्यसन लागले होते। सुरुवातीला काम करून कैलास हा दारू पिऊन घरी यायचा, मात्र गेल्या काही वर्षापासून त्याने काम कमी आणि दारूच्या जास्त आहारी जाणे पसंत केले। घरी आल्यानंतर कैलास हा शांत बसत नव्हता, तर पत्नी मायाबरोबर भांडण करायचा, तिला मारहाण करायचा। त्यामुळे मायाला प्रत्येक दिवशी कैलास याच्याकडून खूप त्रास व्हायचा। त्यामुळे त्याच्याविषयी असलेले प्रेम कमी होऊ लागले। घरात वाढत असलेला खर्च आणि अडचणीवर कशी मात करायची याचा प्रश्न मायाला पडला होता। तिने अनेक वेळा कैलासला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण कैलास याने दारूचे व्यसन सोडले नाही। त्यामुळे माया ही देखील काम करून घरात खर्चासाठी लागणारा पैसा कमाई करू लागली। तरी देखील मायाने कैलास याच्याबरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न केला, पण मायाने आपल्याला दारू पिण्यासाठी पैसे द्यावे असे कैलास याला वाटू लागले। मात्र माया पैसे देण्यास नकार देऊ लागली। यामुळे कैलास याला खूप राग येऊ लागला। मी घरात कमाई करत नाही, त्यामुळे मला घरात मान सन्मान मिळत नाही, असे कैलास बोलू लागला। त्यावेळी मायाने, तुमच्यामुळे मला काम करण्याची वेळ आली। तुम्ही जर दारू सोडली तर संसार चांगल्या प्रकारे चालेल, अन्यथा राख रांगोळी होण्यास वेळ लागणार नाही, असे माया सांगत होती। मात्र त्याचा काहीच परिणाम कैलासवर होत नव्हता। त्यामुळे शेवटी तिने कैलासला बोलण्यास नकार दिला। ती काम करायची, आलेल्या पैशातून घर चालवायची। अशा प्रकारे तिचा नित्यनेम चालू होता। कैलास हा जेव्हा रात्री दारू पिऊन यायचा, त्यावेळेला तो कधी घरात तर कधी घराच्या बाहेर, अन्यथा रस्त्यावर कुठेतरी पडलेला दिसायचा। जेव्हा उतरायची तेव्हा तो घरी परत यायचा। त्यामुळे कोणी कैलास याला समजावण्याचा प्रयत्न केला नाही। मात्र 10 सप्टेंबर 2025 रोजी कैलास हा त्याच्या घराच्या बाहेर मध्यरात्री पडलेला दिसला। त्यावेळी शेजारी राहणारे लोक त्याच्याजवळ गेले, त्याची हालचाल पाहिली, तर तेव्हा ती बंद झालेली दिसली। त्यामुळे तात्काळ रिक्षा बोलवून कैलास याला स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात घेऊन गेले। तोपर्यंत कैलासाच्या नातेवाईकांना झालेला प्रकार सांगण्यात आला। त्यामुळे नातेवाईक हे रुग्णालयात आले। यामध्ये कैलास याची बहीण ज्योती तरकसे या देखील पोहोचल्या। भावाची अवस्था पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आले। पत्नी देखील कैलास याला पाहून ढसाढसा रडू लागली। डॉक्टरांनी कैलासची तपासणी केली, तेव्हा त्याचा मृत्यू काही वेळापूर्वीच झाल्याचं सांगितलं। ज्या गोष्टीची सर्वांना भीती होती, अखेर तेच झाले होते। कैलास याचा दारूने जीव घेतला, अशा प्रकारे कैलास याची बहीण आणि त्याची पत्नी म्हणू लागल्या। कैलासचा मृतदेह पीएमसाठी पाठवण्यात आला। कैलासची बहीण माया हिला समजावून सांगत होती, मात्र माया हिच्या डोळ्यातून निघणारे अश्रू काही वेगळेच सांगत होते। ती मोठमोठ्याने रडत होती, पण कैलास याच्यावर असलेलं प्रेम ती कधीच सोडून दिलं होतं। दारूमुळे तिच्या मनात पतीविषयी असलेलं प्रेम कधीच निघून गेलेलं होतं। कैलासच्या मृतदेहाचं पीएम झाल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिला आणि त्याच वेळी कैलास याचा मृत्यू कशामुळे झाला हे समोर आले। पीएम रिपोर्ट आल्यानंतर सर्वांना धक्काच बसला, कारण रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिले होते, कैलासाचा मृत्यू त्याच्या गुप्तांगावर जास्त मारहाण केल्यामुळे झालं। ज्या दारूने कैलास याचा जीव घेतला असे जे म्हणत होते, त्यांनी रिपोर्ट पाहिल्यानंतर मोर्चा कैलास याची पत्नी मायाकडे वळवला। ज्या पद्धतीने भावाला मारले, त्या पद्धतीने कैलास याची बहीण मायावर ज्योती धावू लागली। मात्र यावेळी मायाने स्पष्ट सांगितले, कैलास हा बुधवारी दारू पिऊन आला होता। त्याने आल्यानंतर मला मारहाण करायला सुरुवात केली। गेल्या अनेक वर्षापासून तो माझ्या पैशावर जीवन जगतो आणि पैसे दिले नाही तर मारहाण करतो। मग मी हे किती दिवस सहन करायचे। त्यामुळे आमच्या दोघात भांडण झाले। त्यावेळी काही लोकांनी सोडवण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यांना मध्ये पडू नका असे सांगितले। त्यानंतर शेजारी
कैलाश याला खाली पाडले आणि त्याच्या गुप्तांगावर लाथाने मारहाण केली आणि कैलास हा घराच्या बाहेर जाऊन बेशुद्ध पडला आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. ढसाढसा रडणारी माया हीच या प्रकरणातील खरी आरोपी निघाली. या प्रकरणात कैलासची बहीण ज्योती तरकशे हिच्या फिर्यादीवरून मायाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.